नाही, असा चर्चा प्रत्येक पक्षाला अंतर्गत करण्याचा अधिकार आहे, म्हणून आम्ही बरीच चर्चा केलेली अंतर्गत. पण मी म्हणूनच मुद्दामून महाविकास आघाडीला कुठं अडचण होऊ नये म्हणून आम्ही संयमाने काम करतोय. मी त्याचा काही अभ्यास नाही केलेला. मी तुमचं पहिल्यांदा आभार मानेन की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येणार याची मानसिकता तुमची झाली. आता तुम्ही आम्हाला अधिकार दिल्यावर आम्ही एकत्रित बसून ठरवू काय करायचं. जागा 170च्या वर जागा येतील. महाविकास आघाडीची लाटच आहे आणि केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकारच्या कामगिरीवर जनता जास्त नाराज आहे महाराष्ट्रात. त्यामुळे आम्हाला जास्त जागा मिळतील असं वाटतं. नाही, असं आहे की आपण बरेच कष्ट घेत आहे. आमच्या महाविकास आघाडीत काळजी घेत आहे की आम्ही सगळे एकसंघ राहावे म्हणून. याबद्दल तुमचे आभार मानतो. पण आम्ही एकत्रित बसून चर्चा करणार आहे. यावर योग्य ते आवश्यक त्या गोष्टीचे निर्णय आम्ही करू. मुख्यमंत्री लाडकी ती योजना किती दिवस चालेल तुम्हाला काय वाटतंय? आणि मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू झालेली आहे ती योजना या सरकारने 5 वर्षात स्वतःची आर्थिक परिस्थिती बिघडवत कर्ज काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं आहे. आता यावर्षीचंच उदाहरण सांगतो. लोकसभेच्या आधी एक अर्थसंकल्प, लोकसभा झाल्यानंतर दुसरा अर्थसंकल्प आणि लोकसभेचा हा दुसरा अर्थसंकल्प मंजूर केल्यावर दुसऱ्या क्षणी अजून 94,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या. म्हणजे पूर्णपणाने आर्थिक सरकारची परिस्थिती धोक्यात आणण्याचं काम हे मागच्या काही वर्षात झालेलं आहे. काही अशी कामं आहेत की ज्याची जमीन ॲक्वायर केलेली नाही पण टेंडर काढलेलं आहे. अलिबागपासून वर्सोव्याकडे जाणारा विरारकडे जाणारा कॉरिडॉर त्याचं टेंडर काढून मोकळे झालेले आहेत. खाली जमिनीवर काही नाही आहे, जमीन ॲक्वायर केलेली नाही आहे. एलिव्हेटेड ट्रॅक काही प्रमाणात ते करणार आहेत तरी जमीन ॲक्वायर करायची आहे. असे सगळे मोठमोठे कामं हातात घेतलेली आहेत. त्या सर्व कामांना पूर्ण करण्याची क्षमता सरकारची नाही आहे. आणि त्याचबरोबर आता लोकसभेचा निकाल लागल्यामुळं पूर्ण घाबरलेलं आहे सरकार. घाबरलेलं असल्यामुळं आता फक्त चंद्र आणून देण्याचं बाकी आहे. तुम्ही चंद्राची मागणी जर केली तर चंद्रही आणून देतील. रोज सकाळी नव्या घोषणा चालू आहेत. त्याचा बोजा किती, त्याची इम्प्लिमेंटेशन कसं करणार याविषयी काही नक्की ठरलेलं नाही. त्यामुळं लोकांना ही तात्पुरते काही लोकांची नाराजी जी आहे ती कमी करण्याचं काही प्रमाणात हे प्रयत्न करत आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून अजून जाहीरनामा काढलेला नाही. आम्ही जाहीरनामा काढू त्यावेळी महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा कशी पुढच्या 5 वर्षात उत्तमपणाने करू आणि हा सावळा गोंधळ बंद करण्याचं, राज्यात चालू असणारा प्रचंड मोठा भ्रष्टाचार थांबवण्याचं काम हे कसं करणार आहे ते आम्ही आमच्या आघाडीच्या जाहीरनाम्याच्या वेळी आपल्या सगळ्यांना सांगू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.